ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले आणि तब्बल 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. अशा पद्धतीने जर दबाव टाकण्यात येत असेल, बिनविरोध निवड होत असेल, तर मग एक प्रकारे जनतेचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. उमेदवारांना मोठ्या प्रमाणात धमक्या दिल्या गेल्या, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली गेली, अनेकांचे अर्ज बाद केले गेले. जर अशाच पद्धतीने निवडणुका होणार असतील तर मग विरोधी पक्षांनी निवडणुका लढवायच्या का, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होत असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो, पण ज्या वेळेला 14 उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना, त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे. काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याची ऑफर करण्यात आल्या होत्या. आमच्या मनसेच्या कोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक, त्यांचे मिस्टर आहेत सुनील नाईक. त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत, त्यांनी 30 ते 35 कॉल केले आणि भेटायला ये भेटण्याची मागणी केली. रात्री 2 वाजता तो त्यांना मुलुंड येथे भेटायला बोलवलं आणि 5 करोड रुपये देतो, उद्या सकाळी फॉर्म पाठी घे, असं त्यांना सांगण्यात आलं. आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने, त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढतात. त्यांच्या घरी आज सकाळी 8 वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे, त्यांच्या मिसेस कुठे आहे, त्याची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली. काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती. आम्हाला माहित होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे, म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं होतं. त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला. सो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बसलोय. खरं तर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो, आता उमेदवार विकत घ्यायला लागले. मला वाटतं पुढच्या 5 वर्षांनी या देशामध्ये निवडणुका होणारच नाही. स्ट्रेट अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून गेल, उरलेले शिवसेना वाटून गेल आणि अशाच लढती होतील. याच्या पुढे निवडणुकीचं खोटं आमिष दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करताय? स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात 101 कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी. आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडनं, ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे. पण काय ना, आपल्याकडे संविधान, परत स्वातंत्र्य, ह्या सगळ्या नावासाठी आहेत. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.